संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहे असं विशेष मकोका कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे। वाल्मिक कराड संदर्भामध्ये पुरावे, अनेक साक्षीदार यांचे जबाबही नोंदवण्यात आले। वाल्मिक कराड हा सूत्रधार असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे। वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला। वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा देखील कोर्टामध्ये उल्लेख करण्यात आला। वाल्मिक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षाच्या काळातले आहेत। वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे आहेत। अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार। 2 कोटीसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या। खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला, म्हणूनच कराड आणि साथीदारांनी कट रचला। खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं म्हणून याचिका फेटाळतो असं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाला साक्षीदारांचे जबाब, डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत। 5 गोपनीय साक्षीदारांनी कराडचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध केलंय। अवादाचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनी सुद्धा डिस्चार्ज अर्जाला विरोध केला। ज्या दिवसापासून सीआयडी, एसआयटी आणि पोलीस यंत्रणेने जो काही तपास केला होता आणि जे काही चार्जशीट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये हा 1 नंबरचा आरोपी हा सर्व कारणीभूत आहे, हाच मुख्य आरोपी आहे असं स्पष्ट उल्लेख करत एसआयटी सीआयडीने चार्जशीट दाखल केलं होतं। आणि त्याच अनुषंगाने 1 नंबरचा आरोपी असल्यामुळे या सगळ्यांना योग्य ती फाशीची शिक्षा होणार हे नक्की या कोर्टाच्या निरीक्षणाहून निश्चित झाले।